नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। राज्यातील कर्मचारी कामगार यांना या 5 दिवशी भरपगारी शासकीय सुट्टी जाहीर आणि याबाबतचा शासन निर्णय सुद्धा दिनांक 5/4/2024 ला निघालेला आहे। त्याविषयी सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत। तेव्हा मित्रांनो, सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याबाबत राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज कर्म विभागाकडून दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्यातील 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे। तसेच सदरची बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 परिच्छेद 135 नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता भरपगारी सुट्टी देण्यात येते अथवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते। मात्र मागील काही निवडणुकीमध्ये असे दिसून आले आहे की काही संस्था तसेच आस्थापना इत्यादी त्यांच्या कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत देत नाहीत। त्यामुळे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागते, जे आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक बाब असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 16/3/2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। सदर निवडणुकीचे मतदान हे 19 एप्रिल 2024, दिनांक 26 एप्रिल 2024, दिनांक 7 मे 2024, दिनांक 13 मे 2024, दिनांक 20 मे 2024 अशा 5 टप्प्यात होणार आहे। तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यांमधील मतदारांना त्यांना मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा याकरिता त्यांना देखील मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यातील जिल्हानिहाय मतदानाचे टप्पे, भरपगारी पगार मिळणारी दिनांक याबाबत सविस्तर परिशिष्ट आपण इथं दाखवत आहोत, ते आपण पाहू शकता। सीमालगतच्या मतदारांना त्यांच्या राज्यात मतदान करण्यासाठी देण्यात येणाऱ्या भरपगारी सुट्टीबाबत परिशिष्ट 2 सुद्धा इथं आपण दाखवत आहोत, तो सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता। आणि मित्रांनो, या संदर्भात राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज कर्म विभागाकडून दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णयाची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।